being today's lifestyle, we have been seeing out many cases where we have heart failure, sudden cardiac arrest, and so many things. So, to get that one point, we have over here Dr. Amit Sangvi, the cardiologist from Criticare group of hospitals. We are going to understand what is heart failure because त्या शब्दामध्ये आपल्याला असं वाटतं हार्ट फेलियर म्हणजे हार्ट थांबणं बंद झालं, हृदय थांबणं बंद झालं, बट इट्स नॉट लाईक दॅट. इट्स about that heart is not responding properly, and we are going to understand the same thing along with the doctor who has been treating so many different patients from last so many years. So yes, a very warm welcome, Dr. Amit Sangvi. Thank you. And we welcome you to Amplifying the Care over here. सो नक्कीच पहिला प्रश्न तर हेच आहे माझ्यासाठी की हार्ट फेलियर ह्याचा तुमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये अर्थ काय असेल? सो हार्ट फेलियर म्हणजे हृदयाची एफिशियन्सी, जी पंपिंग एफिशियन्सी असते ती कमी होते. कधी कधी पंपिंग एफिशियन्सी नॉर्मल राहिली तरीही हृदयाला जेवढं ब्लड पंप करायला पाहिजे, आपल्या बाकीचे ज्या ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत, त्यांना जेवढं रक्त पुरवठा पाहिजे तेवढं होऊ शकत नाही. अँड दिस कॅन बी बिकॉज ऑफ मल्टिपल रिझन्स. सो देर आर मल्टिपल डिसीजेस विच कॅन लीड टू हार्ट फेलियर. द प्रॉब्लेम इज हार्ट फेलियर बोललं ना म्हणजे लोकांना वाटतं अरे हार्ट फेल झालं आता संपलं, तसं नाही आहे. ही पेशंट्स कॅन लीड ए गुड नॉर्मल लाईफ, ॲक्टिव्ह लाईफ इवन विथ हार्ट फेलियर. ओनली थिंग इज की त्यांना जे औषधं ज्याची गरज आहे किंवा जे डायग्नॉस्टिक टेस्ट पाहिजेत किंवा डॉक्टरांचा फॉलोअप पाहिजे ते केलं तर ते नॉर्मल लाईफ जगू शकतात. हार्ट फेलियर इज नॉट रिअली कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्टमध्ये काय होतं की हृदय पूर्णपणे बंद होऊन जातो आणि त्याला म्हणजे चालू करावं लागतं, ज्याच्यात आपण CPR कार्डिओपल्मनरी रिससिटेशन हे आपण वापरतो. विच एव्हरीवन शुड लर्न फायनली कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. बट दॅट इज कार्डियक अरेस्ट. बट हार्ट फेलियर इज नॉट कार्डियक अरेस्ट. येस, हार्ट फेलियर कॅन बी अ कॉज ऑफ कार्डियक अरेस्ट बट इट इज नॉट कार्डियक अरेस्ट. सो पहिलं म्हणजे हार्ट फेलियर, कार्डियक अरेस्ट हे जे टर्म्स आहेत ना ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ज्या गरजेच्या आपल्याला डायग्नॉस्टिक टेस्ट आहेत किंवा डॉक्टरला दाखवणं ते करून घ्यायला पाहिजे. नक्की. सो अल्टिमेटली हार्ट फेलियर इज नॉट फेलिंग ऑफ द हार्ट, इट्स अबाउट heart is not working out efficiently, right? Yeah, so heart is failing to pump enough blood that is required for the normal functioning of the organs. So heart failure, म्हणजे तुमची पंपिंग एफिशियन्सी ज्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो ते 55 आणि 70% मध्ये असायला पाहिजे. कधी कधी ती पंपिंग एफिशियन्सी एकदम 20% होऊन जाते. म्हणजे हृदय ओनली पंप्स 1/3 ऑफ द ब्लड आउट विच इज रिक्वायर्ड. सो 1/3 ब्लड जे हृदय पंप करतं त्याच्यात अख्खं शरीर चालायला पाहिजे ना, ते कधी कधी नाही होऊ शकत. त्याच्यामुळे बाकीचे सिम्पटम्स वगैरे चालू होतात पेशंटला आणि त्याची ट्रीटमेंट लागते. आलं लक्षात. सो भारतामध्ये किंवा आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये हाऊ कॉमन इट इज यू थिंक दॅट हार्ट फेलिंग आउट ओव्हर हिअर? So heart failure is now becoming more and more important because as we are aging, see, when we were studying MBBS, which was way back in the early 1990s, the average lifespan of an Indian population was close to 60 to 64 years. आता आपण जर बघितलं तर आपण मोस्ट ऑफ अस आर गोइंग टू सर्वाइव बियॉन्ड 70 years. Our average life expectancy even in India has crossed 72 years. So most of us are going to live longer. So when we are going to live longer, we are going to have more illnesses. We are more likely to have hypertension. We are more likely to have diabetes. We are more likely to have heart attacks. And with all this, these are all risk factors for getting heart failure. त्याच्यामुळे आपण जितकं जास्त जगणार तितकं हार्ट फेलियर होण्याची शक्यता वाढते. आणि त्याला प्रिव्हेंट करणारे जे पण आपल्याला करायला पाहिजे ते आपण ऑफकोर्स लाईफस्टाईल चांगली ठेवायला पाहिजे, ते सगळं तर आहेच. पण हे सगळं करून सुद्धा आता बघितलं तर ऑलमोस्ट 1.5 to 4.5 million पेशंट्स इन इंडिया सफर फ्रॉम हार्ट फेलियर. आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड दिस नंबर्स आर व्हेरी हाय, ऑलमोस्ट 64 million. दॅट्स अ लॉट ऑफ पॉप्युलेशन. सो अँड दिस इज गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे हे वाढणारच आहे पुढे. ॲज वी एज दिस इज गोइंग टू बिकम मोर अँड मोर. राईट नाव दी प्रिव्हलन्स इज अबाउट 1 to 3%. म्हणजे अख्ख्या आपण जर रस्त्यात 100 लोक चालत असतो तर त्याच्यात म्हणजे ॲटलिस्ट 1 किंवा 2 लोकांना हार्ट फेलियर असणार, ते नक्की आहे. सो नाव मग नेक्स्ट क्वेश्चन वुड बी की जर कोणाला हार्ट फेलियरची संभावना आहे, इफ समवन हॅज सम सिम्पटम्स, तर अर्ली स्टेज सिम्पटम्स काय असू शकतात जेणेकरून वी कॅन ट्राय टू रेकग्नाइज दोज थिंग्स अँड get to a heart specialist or a cardiologist accordingly? Yeah, this is very very important question. कारण we have to know
what are the symptoms of heart failure. The earliest symptom of heart failure is actually easy fatigability. आपण चालतो तर अगोदर जेवढं आपण चालू शकत होतो आता तेवढं चालणं आपल्याला जमत नाही. आपण खूप लवकर थकून जातो, आपल्याला रस्त्यात बसावं लागतं, किंवा आपण आपण शॉपिंगला गेलो किंवा आपण काहीतरी भाजी घ्यायला गेलो आणि ती एक बॅग पण आपण उचलून आता थोडंही चालू शकत नाही, आपल्याला खूप धाप लागायला लागते, दम लागायला लागतो. सो दॅट कॅन बी अनदर सिम्पटम ऑफ हार्ट फेलियर. हातात पायाला सूज येते. रात्री जर आपण झोपलो तर खूप दम लागतो किंवा खूप खोकला येतो आणि आपल्याला उठून बसावं लागतं, आणि हे वारंवार होत राहतं. म्हणजे एकदा रात्री झालं, आपण बरे झालो, नेक्स्ट डे परत 2-3 दिवसांनी परत आपण झोपायला गेलो, परत खोकला येतो, दम लागतो. तर असे काही सिम्पटम्स जर आपल्याला असतील दॅन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला पाहिजे, आणि ते डॉक्टर तुम्हाला तपासतील आणि तुमचे बाकीचे जे टेस्ट आहे ते करतील, आणि ते करून मग तुम्हाला सांगतील की एक्झॅक्टली व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम. सो बट अपार्ट फ्रॉम दिस एक अजून एक प्रश्न होता मला की आपल्याला दैनंदिन जीवनात मध्ये पण की कधी कधी आपसुकच थकवा जाणवतो, Yes. श्वासाला धाप लागते, म्हणजे तर ते आणि हार्ट फेलियरचे सिम्पटम्स हे वेगळे कसे आहेत, हे कसं जाणून घ्यायचं? ते ॲक्च्युली कधी कधी कठीण होतं. म्हणजे इन दी इनिशियल स्टेजेस जेव्हा आपल्याला सिम्पटम चालू होतात की आपल्याला थोडा थकवा लागतोय, आता थोडासा दम लागतोय. अगोदर आपल्याला समजलं की आपण 4 मजले चढून जात होतो, आता 1 मजलाही चढायला होत नाही आहे, आणि इनिशियली आपण निग्लेक्ट करतो, कारण का आपल्याला वाटतं अरे आज मी थकलो आहे, काल रात्री झोप झाली नाही आहे, आज खूप काम, बिकॉज प्रेशर असतं, वर्क प्रेशर असतं, ट्रॅफिक असतं, तर आपल्याला असं वाटतं की याच्यामुळे आपण थकतो. सो इन द इनिशियल स्टेजेस इट बिकम्स डिफिकल्ट टू डिफरन्शिएट. बट जर आपले सिम्पटम्स वाढत असतील किंवा सडनली ते सिम्पटम्स आले असतील लास्ट 10-12 दिवसात, आणि आपण म्हणजे रेस्ट केल्यानंतर किंवा थोडा आराम केल्यानंतर ही सिम्पटम्स कमी होत नाही आहेत, दॅट मीन्स दिस इज समथिंग विच इज गोईंग रॉंग विथ युअर बॉडी, अँड देन इट इज इम्पॉर्टंट दॅट आपण जाऊन डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. एकदमच म्हणजे जस्ट बिकॉज किती लोक आमच्याकडे येतात, दे आर 70+ आणि ते फक्त आमच्याकडे थकवा लागतोय, चालायला जमत नाही असं घेऊन येतात, आणि त्यांचे रिलेटिव्ह म्हणतात आता वय झालं म्हणून असं होतं आहे. पण इट्स नॉट ऑलवेज एज. एज इज वन फॅक्टर, बट मे बी समथिंग इज रिअली गोईंग रॉंग. आणि जेव्हा आपण डॉक्टरांकडे घेतो, आपण ECG काढतो, इको काढतो, रिपोर्ट्स करतो, तेव्हा आपल्याला आढळतं की अरे हे तर हृदयाची एफिशियन्सी खूप कमी झाली आहे आणि आता त्यांना म्हणजे अर्जंट ट्रीटमेंटची गरज आहे. आलं लक्षात. सो एकदा हार्ट फेलियर सस्पेक्ट झाला, इफ यू थिंक की संभावना आहे, तर संशयित हार्ट फेलियर कन्फर्म कसा होतो डॉक्टर मार्फत? तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळे टेस्ट असतात, ते टेस्ट करून घ्यायला लागतात. सगळ्यात बेसिक टेस्ट जे सगळे कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन करतात, पहिलं ECG करून बघतो आपण. तर ECG मध्ये जर जुना हार्ट अटॅक आला आहे असं काही, म्हणजे अशी काही संभावना आहे, त्याच्यात असं दिसतंय, मग देन इट इज मोर लाईकली दॅट दिस पेशंट इज सफरिंग फ्रॉम हार्ट फेलियर. किंवा आपण 2D इको करतो. 2D इकोमध्ये ॲक्च्युली ती म्हणजे इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफीच आहे ती. तर आपण सोनोग्राफी मशीनवर हृदय बघतो आणि हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी आपण त्या मशीनवर बघून ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर हृदयाची पंपिंग एफिशियन्सी त्याच्यावर क्लिअरली दिसते, आणि जी एफिशियन्सी कमी झाली असेल तर मग आपल्याला माहिती आहे का ओके दिस पेशंट इज प्रॉब्ली हार्ट फेलियर. आता प्रॉब्लेम असा आहे का हे सगळे तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे गेलात आणि तर हे सगळे टेस्ट होतील, पण सपोज तुम्ही फिजिशियनकडे गेला किंवा तुम्ही जर तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलात किंवा तुम्ही जस्ट हॉस्पिटलमध्ये गेला की बाबा दम लागतोय, तर ॲट द पॉईंट जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा ते ECG करतात आणि बायोमार्कर टेस्ट करतात. म्हणजे NT-proBNP म्हणून एक बायोमार्कर टेस्ट असते, ती टेस्ट तुमच्या रक्तातून होते, म्हणजे जस्ट ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि ते प्रोसेस होतं. युजली मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स विल डू दिस इन अबाउट 32 minutes to 1 hour, आणि त्याच्यात आपल्याला ते व्हॅल्यूज बघतो आपण. तर जी व्हॅल्यू खूप जास्त असेल आणि तुम्हाला धाप लागत असेल देन देर इज मोर लाईकली दॅट यू हॅव हार्ट फेलियर अँड यू डोंट हॅव सम अदर इलनेस लाईक अस्थमा, निमोनिया. सो ऑल दिस टेस्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला समजून येतं की एक्झॅक्टली काही प्रॉब्लेम. आलं लक्षात. सो ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या संदर्भात लोकांनी बऱ्याचदा कानावरती एक शब्द ऐकलेला असतो जो आहे इजेक्शन फ्रॅक्शन. सो आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल तुमच्या मार्फत व्हॉट इट इज ॲक्च्युअली. या सो लाईक आय जस्ट सेड इन द इनिशियल पार्ट ऑफ द टॉक की म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाची पंपिंग एफिशियन्सी असते ना. नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन 55 ते 70% मध्ये असते, 55 to 70%. दिस इज दी नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन. जर आपण म्हणजे आपण नॉर्मल माणसात जर इको केला आणि इजेक्शन फ्रॅक्शन 2D इको कार्डिओग्राफी हा जो टेस्ट आहे त्याच्यावर कळतं, तर 2D इको केला त्याची इजेक्शन फ्रॅक्शन जी पंपिंग क्षमता म्हणतो ती 55 ते 70% मध्ये असायला पाहिजे. जर ती पंपिंग क्षमता कमी झाली म्हणजे 50च्या खाली गेली आणि 30-35% पर्यंत आली म्हणजे दॅन इट इज क्लिअर दॅट दिस पेशंट डेफिनेटली हॅज
हार्ट फेलियर. आणि ह्याला मग आपल्याला वेगळे ट्रीटमेंट्स, मग ही पहिली तर पंपिंग एफिशियन्सी कमी का झाली तर त्याचा शोध काढून घ्यायला पाहिजे. इफ इट्स पॉसिबल टू फाइंड द कॉज वी हॅव टू ट्रीट द कॉज. नाहीतर त्या आता औषधं आहेत आपल्याकडे ज्या औषधाने ही पंपिंग एफिशियन्सी वाढू शकते, किंवा औषध घेऊन ज्या पंपिंग एफिशियन्सी कमी असतानाही तुम्ही तुमची जी जीवनशैली आहे ती नॉर्मल राहू शकता. तर यू कॅन मेंटेन अ रिजनेबली गुड लाईफस्टाईल with all good drugs which have now come in the market. So a lot of study actually has happened in heart failure in the last 2 decades. Last 20 वर्षात खूप आपल्याकडे ट्रायल्स आले, especially in the last 8-10 years. आणि so we have got some very good drugs now which work on heart failure and which make patients comfortable. They decrease the risk of hospitalization. म्हणजे तुम्हाला परत परत हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची जी शक्यता असते हार्ट फेलियरमुळे ती कमी करते ते सगळे. असे खूप सगळे मेडिसिन्स आलेत. सो ॲज यू स्टेटेड की आता आपल्याला कळालं की कन्फर्मेशन कसं होतं, बट वन्स इट इज कन्फर्म हाऊ दी हार्ट फेलियर इज मॅनेज्ड अँड मेडिकल डिव्हायसेस आणि बाकीचे जे सप्लिमेंट्स आहेत ते कसे हेल्प करतात अँड हाऊ इट इज मॅनेज्ड मेडिकली. So once you diagnose that the patient has heart failure and pumping क्षमता कमी झाली आहे, तर we have to first try to find the cause की क्षमता पंपिंग जी क्षमता कमी का झाली आहे. कॉमनेस्ट कॉज इन इंडिया इज कॉरोनरी आर्टरी डिझीज, म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस, आणि त्याच्यामुळे किंवा हार्ट अटॅक येतात किंवा पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. आणि तर त्याच्यासाठी आपण जनरली एन्जिओग्राफी करून बघतो. तर कॉरोनरी एन्जिओग्राफी करून आपल्याला समजते की ब्लॉकेजेस आहेत की नाही. सो दिस इज वन टेस्ट. कधी कधी आपल्याला सर्दी खोकला होतो, आणि सर्दी खोकल्या जनरली काहीतरी व्हायरल इन्फेक्शन आपण म्हणतो तसं काहीतरी होतं, आणि त्या व्हायरल इन्फेक्शनमुळे हृदयावर ताण येऊन किंवा त्या व्हायरसचं जे रिॲक्शन हृदयावर होतं त्याच्यामुळे हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. सो दिस इज ऑल्सो नोन एज मायोकार्डायटिस अँड पोस्ट मायोकार्डायटिस हार्ट फेलियर. तर त्याच्यामुळे जर तसं काही असेल तर मग कधी कधी आपण दुसरे टेस्ट करतो, जसे की आपण कार्डियाक MRI करून बघतो. त्याच्यातही आपल्याला आयडिया येते की असं काही स्पेसिफिक कारण आहे का ज्याच्यामुळे हे हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे. तसे वेगवेगळे टेस्ट आहेत. पेट स्कॅन आहे, तो अजून एक टेस्ट आहे. ते कधी कधी आपण करतो, म्हणजे इफ यू आर सस्पेक्टिंग अन इन्फ्लेमेटरी कार्डियक डिसीज, म्हणजे हृदयाला कोणत्या कारणामुळे सूज आली आहे, असे काही वेगळे आजार आहेत का, तर ते बघण्यासाठी पण आपण ते पेट स्कॅन करू शकतो. असे भरपूर टेस्ट आहेत आपल्याकडे. सो वन्स वी कॅन डिपेंडिंग अपॉन पेशंट्स रिस्क फॅक्टर, त्यांना डायबिटीज आहे का, BP आहे का, कशामुळे असं झालं असेल असं डॉक्टरांना वाटतं, त्या हिशोबाने ते सगळे टेस्ट करतात. आणि टेस्ट करून आपल्याला म्हणजे वी फाइंड द कॉज, किंवा पेशंटला 4 ब्लॉकेजेस आहेत तर एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून ब्लॉकेजेस काढून आपण हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढवू शकतो. आणि असं झाल्याने पेशंटची जी पुढची लाईफ आहे ती एकदम सोपी आणि सहज होऊन जाऊ शकते. सो इफ यू फाइंड द कॉज वी कॅन ट्रीट द कॉज. इफ देर इज नो कॉज फाउंड, आणि सगळं करून पण असे थोडेफार पेशंट असतात ज्याच्यात आपल्याला काही कारण आढळत नाही कसं का झालं असावं, आणि तशा असं काही झालं तर देन वी हॅव टू हॅव मेडिसिन्स. पहिले मेडिसिन्स असतात. आता खूप सगळे मेडिसिन्स आलेत, लाईक आर्नी म्हणजे सॅक्युबिटल वल्सार्टन म्हणून एक मॉलिक्यूल आहे. नंतर SGLT2 इनिबिटर्स विच इज ॲक्च्युली ए डायबिटीज मेडिसिन, बट वी हॅव लॉट ऑफ डेटा, लॉट ऑफ ट्रायल्स विच हॅव शोन दॅट दिस मेडिसिन्स when given to heart failure patients, whether you are diabetic or you are non-diabetic, they work, and they decrease heart pressures, they improve symptoms, they decrease the risk that you will get hospitalized get hospitalized again and again in the hospital. So SGLT2 inhibitors are another drugs. Then mineralocorticoid receptor antagonist, MRAs जे आपण म्हणतो, एल्डेक्टोन, एप्लेटेनॉन, असे 2-3 मॉलिक्यूल आहेत. तर ते सगळे फिनरेनॉन. सो हे सगळे औषधं पण आहेत ज्याच्याने पण पेशंटची पंपिंग कॅपॅसिटी ही वाढू शकते पुढे उठून, आणि नाही वाढली तरी the chances that the patient gets hospitalized again decreases. They can maintain a good quality of life if all these medicines are generally given in good doses which are recommended by guidelines, and if the patient follows up regularly. In addition to this, doctors might also ask the patient to drink less water, बिकॉज आपण जास्त पाणी प्यायलो तर फायनली कसं आहे की त्याचा ताण हृदयावरच होतो आणि किडनीवर येतो. तर ते न होण्यासाठी आपण म्हणतो की कधी म्हणजे ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी असेल, 25-30% असेल, तर आपण त्या पेशंटला सांगतो बाबा पाणी कमी पिऊया, मीठ कमी खा. तर त्याच्याने काय होतं की जे वॉटर अब्झॉर्प्शन कमी होतं, हृदयाचा ताण आणि प्रेशर कमी होतो, आणि त्याच्यामुळे पण आपले सिम्पटम्स कमी होतात. तर ह्या सगळे म्हणजे वी हॅव टू, इट हॅज टू बी अ बॅलन्स ऑफ लाईफस्टाईल चेंज, इट हॅज टू बी विथ ॲडिक्वेट मेडिकेशन अँड रेग्युलर क्लिनिकल फॉलोअप. ऑफकोर्स देन देर आर अदर डिव्हायसेस. आपण डिव्हायसेसबद्दल तुम्ही मला विचारलं, तर देर आर सम डिव्हायसेस विच वर्क. जर आपली हृदयाची क्षमता खूप कमी असेल आणि ECGमध्ये LBBB, लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक, असे काही चेंजेस आढळले आणि ते QRS विथ बघतो ECGवर, तर ते खूप मोठं असेल
ॲज क्लोज टू 150 ऑर सो मिलीसेकंड्स आपण म्हणतो. ते असे खूप मोठे QRS ड्युरेशन असतील तर त्याच्यामध्ये एक मशीन असते ज्याला आम्ही CRT-D म्हणतो, कार्डियक रिसिंक्रोनायझेशन थेरपी. हे पेसमेकरसारखं डिव्हाइस असतं. त्याला 3 वायरी असतात. एक वरच्या कप्प्यात असते उजव्या बाजूला, एक खालच्या कप्प्यात असते उजव्या बाजूच्या आणि एक डाव्या बाजूच्या जे कप्प्याच्या वर जाते ती वायर आणि तिथून ते पेसिंग करतं. ते काय करतं, उजव्या बाजूचं हृदयाचं आणि डाव्या बाजूचं जे हृदय आहे त्याला पेसिंग मध्ये इट काइंड ऑफ पेसेस बोथ द ventricles together. And when it does that, it actually improves the heart function, it improves heart efficiency, it decreases valve leak if there is there, and it can actually improve patients' symptomatology. So this is another device. Suppose हे सगळं झालं पण this heart failure patients over a period of time the heart function can drop आणि finally patient may land up in what is known as end stage heart failure. असं झालं then we have only two choice. First is a LVAD, which is left ventricular assist device, which can be used. It's like an artificial heart pump जे आपण पेशंटला जोडतो. ऑफकोर्स LVAD इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स पण असतात. त्याच्यामुळे इट्स युजली यूज ॲज अ ब्रिज. In some patients it is used as a destination therapy when cardiac transplant is not possible for that patient. But otherwise usually it is used as a bridge to cardiac transplant. And finally आपण हृदय बदलू शकतो म्हणजे कम्प्लीट कार्डियक ट्रान्सप्लांट आता इंडियामध्ये होत आहेत. ते म्हणजे अगोदर नाही व्हायचे पण इन द लास्ट almost 8-10 years we are seeing the incidence of cardiac transplant is also now increasing. So this facility which was not available is now available in India, and that is the last, is like the final destination. When there is nothing else work, that is something which we look at. Got it. So as you stated की medicines जे आहेत that also helps over here, but on which stages medicines help is important आणि कोणत्या स्टेजला ती उपयुक्त ठरू शकते? So as soon as you diagnose that the patient has heart failure or patientची हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाली, the earlier you start these medicines the better they work. जितकं लवकर आपण मेडिसिन्स देतो तितकं ते जास्त चांगलं काम करतं आणि इट विल हेल्प अस टू प्रिव्हेंट द पेशंट्स हार्ट फंक्शन फ्रॉम गोईंग डाऊन फर्दर. And that is very very important. So the earlier we start all these medicines, we call it GDMT. आमच्या भाषेत आम्ही GDMT म्हणतो, गाईडलाईन डिरेक्टेड मेडिकल थेरपी. आपण त्या चांगल्या डोसेसमध्ये जर त्या मेडिसिन्स वापरल्या, आपण लवकर चालू केल्या मेडिसिन्स आणि आपण त्या घेत राहिलो वर्षानुवर्ष, तर द चान्सेस दॅट द पेशंट हार्ट फंक्शन इम्प्रूव्ह इज दॅट. इम्प्रूव्ह झाल्यावर ते इम्प्रूव्ह राहतं आणि जर इम्प्रूव्ह नाही झालं तरी लाईक वी ऑलरेडी डिस्कस बिफोर दॅट पेशंटला हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापर्यंत कदाचित त्यांना गरज पडणार नाही. ऑफकोर्स इन ऑल दिस मेडिसिन्स अँड लाईफस्टाईल चेंज वन थिंग वी शुड नॉट फॉरगेट इज पेशंट्स वेट. सो यू हॅव टू लुक ॲट द पेशंट्स वेट एव्हरी वीक. तर आम्ही जनरली पेशंटला काय म्हणतो, आपण डिजिटल वेइंग मशीन मिळते ती आपण विकत घ्यायची आणि यू हॅव टू सी युअर वेट ॲट द एंड ऑफ 1 वीक. If in the end of 1 week your weight increases by say 1 kilogram, acute weight increase is usually always fluid retention. तर आपण फ्लुईड काढण्याचे जे गोळ्या दिल्या असतात पेशंटला त्याचा आपण त्यांना सांगतो की तुम्ही स्वतःहूनच एक डोस एक्स्ट्रा घ्या. म्हणजे काय की जे एका आठवड्यात जे 1 किलो वजन वाढलं आहे ते इमिजिएटली कमी होऊन जाईल. आणि असं आपण केलं आणि बाकीच्या गोळ्या आपण बरोबर घेत राहिल्या तर कदाचित आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते. वी डोंट हॅव टू रश टू द हॉस्पिटल एव्हरी टाईम यू फील ब्रेथलेस. सम थिंग्स कॅन बी मॅनेज्ड ॲट होम इफ यू फॉलो युअर डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. गॉट इट. सो तुम्ही आता गोळ्यांचं तर आम्हाला सांगितलंच मेडिसिन्सचा युसेज. सो व्हॉट बेनिफिट्स दी पेशंट कॅन एक्सपेक्ट फ्रॉम दिस मेडिसिन्स? बिकॉज कधी कधी असं होतं की मेडिसिन्सचे बेनिफिट आपण काहीतरी मिरेक्युलस एक्सपेक्ट करत असतो, बट व्हॉट आर दी ॲक्च्युअल दे शुड एक्सपेक्ट सो फार? So benefits of medicines are if you take these medicines regularly, then like I said before, तुम्ही हार्ट फेलियरचा प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा हार्ट फेलियर होतं आणि हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते तेव्हा आपल्याला धाप लागू शकते आणि धाप खूप जास्त लागायला लागली तर यू हॅव टू रश टू द हॉस्पिटल, गेट ॲडमिटेड and give an injection might have to be given which removes fluid from the body, because most of the times it is because of extra fluid accumulation in the body because your heart cannot pump that much blood out. That's why. तर असं काही झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये म्हणजे इमिजिएटली जावं लागतं. तर वेन यू टेक दिस मेडिसिन्स द चान्सेस दॅट यू गो टू द हॉस्पिटल अगेन अँड अगेन डिक्रीजेस सिग्निफिकंटली आणि that is a tangible benefit which you get. The second benefit that every patient gets is that the quality of life improves. A person who cannot walk 100 meters now probably can walk 1 kilometer. So that's a big difference. आपण जर चालू शकलो नाही तर आपल्याला असं वाटतं नाही मी काहीच करू शकत नाही. You get depressed, you feel low. तर ती आपली जी काम करण्याची क्षमता वाढते त्याच्याने ऑलरेडी आपली क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह होते.
The third benefit is mortality benefit. Lot of these medicines actually can, if you take it for a long period of time, it can actually add years to your life. So for example, if you take Arni, say for 7-8 years continuously, you probably live 1 year longer. So little improved lifespan is also seen. More importantly, if with these medicines and if with all the precaution that we take, so त्याची क्षमता वाढली, then your lifespan may become normal also. So that is another thing, that you can live longer. So you less hospitalizations, your quality of life is better. You may live a little longer if you take medicines regularly. At the same time, you can manage to lead an active lifestyle. Just because you have heart failure doesn't mean you cannot live a normal lifestyle. So I have patients on heart failure following up with me since last 10 years. 10 वर्ष माझ्याकडे येतात आणि most of them are doing well if they follow doctor's instructions clearly, if they take care of their diet, take their medicines regularly, then most of them are leading an active lifestyle. They're going to jobs, they're climbing stairs, catching trains, going to their workplace. They are able to play with their kids. They are able to take vacations. Okay, they may not be able to do a very aggressive, like they may not be able to hike a mountain. But आपण नॉर्मल जीवनासाठी जे पण आपल्याला लागतं, most of the patients are able to do that very well, without too many restrictions. Of course, you have to follow your doctor's instructions. That is the most important thing. सो अल्टिमेटली डॉक्टरांचं नीट ऐकलं तर दैनंदिन आयुष्य जे डेली रुटीन आहे ते आपण बेसिक नक्की फॉलो करू शकतो. ॲब्सोल्युटली मोस्ट ऑफ द पेशंट्स म्हणजे ते खूप चांगल्या प्रकारे जगू शकतात. सो इन विच सिच्युएशन आय वुड लाईक टू आस्क यू की कोणत्या सिच्युएशनमध्ये हे जे मेडिसिन्स आहेत आणि हे जे ट्रीटमेंट आहे जी हार्ट फेलियरची ती की वेल मॅनेज होऊ शकते, आणि कोणते मेडिसिन्स कोणते ट्रीटमेंट जे आहे ते वेल मॅनेजमेंटसाठी गरजेचं आहेत, गुड मॅनेजमेंटसाठी? सो म्हणजे ऑलमोस्ट सगळेच मेडिसिन जे आपण डिस्कस केले आहेत आता, आर्नी, MRAs, SGLT2 इनिबिटर्स, मे बी अदर ड्रग्स लाईक डायुरेटिक्स वगैरे, अक्यूट कंजेशन असेल तर ऑल दिस मेडिसिन्स आर व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर ऑल द पेशंट्स. तर त्या मेडिसिन्स रेग्युलरली घेणं गरजेचं आहे. इफ यू टेक द मेडिसिन्स रेग्युलरली, देन अगेन लाईक आय सेड बिफोर, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी होतात. आणि त्याच्यामुळे ह्या मेडिसिन्स रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. सगळ्या मेडिसिनचे थोडेफार साईड इफेक्ट्स असतात. त्याच्यासाठी डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट करायला लावतील, तुम्हाला रेग्युलरली फॉलोअपसाठी बोलवतील, तर प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे फॉलोअपला जा. कारण का ते फॉलोअपला न गेल्याने मग काय होतं की आपण औषधं घेत राहतो आणि सडनली काहीतरी नवीन प्रॉब्लेम उद्भवतात. सो मोस्ट ऑफ दिस मेडिसिन्स आर सेफ, बट सगळ्या मेडिसिन्स वेन यू टेक फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम मे हॅव साईड इफेक्ट्स. थोडं पोटॅशियमची मात्रा वर खाली होऊ शकते, सोडियमची मात्रा वर खाली होऊ शकते. मग ह्या जे साईड इफेक्ट्स आहेत ते डॉक्टर बरोबर बघतात. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे आपण जर रेग्युलरली फॉलोअप केलं तर मग जनरली पेशंट्स विल डू वेल फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम, दे विल डू वेल. गॉट इट. सो आता तुम्ही ह्या गोष्टीबद्दल सांगितलं. सो नाव माय अनदर क्वेश्चन इज की असे कोणते सिम्पटम्स आहेत जे हार्ट फेलियर अजून वर्स करू शकतात? Which would be the situation where the heart failure has been worsened better, and after that worsening as well, त्याच्यावरती आपल्याला कधी कळेल की ॲडिशनल ट्रीटमेंट्सची गरज आहे और ॲडिशनल एफर्ट्स वुड बी नीडेड फर्दर? So what happens is, म्हणजे the basic symptoms of heart failure are again swelling of the feet, breathlessness, खूप धाप लागते, चालण्याची क्षमता कमी होते, fatigue. So these are the basic symptoms of heart failure. But if you have heart failure and you are on medicine, and suppose you are getting more and more breathless now in the last 4-5 days, or you are not able to sleep at night, रात्री झोपलो आपण आडवं पडलो की 2 तास उठून बसावं लागतं, धाप लागते किंवा गुदमरल्यासारखं होतं किंवा खोकला यायला लागतो, that means your heart failure is now worsening. And because it's worsening, this is the time when you have to go to your doctor immediately. Even if the doctor has called you after 3 months, now you know that आता काहीतरी बरोबर नाही चाललंय. त्याच्यामुळे you go back to the doctor, he'll again readjust your medicines and then you should feel better. The chances that doctor will have to hospitalize you decreases significantly. अगेन फायनली जर खूप धाप लागली किंवा अचानक असं होऊ शकतं. आता काय क्लायमेट चेंज होतं, आपल्याला काहीतरी ॲलर्जिक अस्थमा होऊ शकतो किंवा आपल्याला काहीतरी व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. जेव्हा शरीरात इन्फेक्शन होतं तेव्हा हृदयाला जास्त काम करावं लागतं टू बीट द इन्फेक्शन, बिकॉज ऑल युअर ऑर्गन्स नीड मोर ब्लड. द प्रॉब्लेम इन हार्ट फेलियर पेशंट इज दिस इन्क्रीज स्ट्रेस ऑन द हार्ट. द हार्ट मे नॉट बी एबल टू टॉलरेट. त्यात असं झालं की आपल्याला अचानक खूप धाप लागू शकते, आणि असं काही झालं तर पहिलं यू हॅव टू रश टू द नियरेस्ट हॉस्पिटल अँड गेट युअर सेल्फ हॉस्पिटलाइज. बिकॉज अशा परिस्थितीमध्ये इमिजिएट ट्रीटमेंट घेणं, म्हणजे इंजेक्शन असो किंवा गोळ्या असो,
जे इमिजिएट ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे, कारण का ते इमिजिएट ट्रीटमेंट घेतल्याने आपलं हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि आपलं जीवन आपलं लाईफ वाचू शकतं. सो वी कॅन प्रॉब्ली सेव्ह अ लाईफ इफ यू गो टू द हॉस्पिटल अर्जंटली. सो एनी टाइम यू फील यू आर नॉट फिलिंग वेल, खूप जास्त धाप लागते किंवा तुम्हाला अजिबात बरं वाटत नाही आहे, फर्स्ट थिंग इज गो टू द हॉस्पिटल अँड शो द डॉक्टर देअर. इफ युअर डॉक्टर इज फार अवे, गो टू द नियरेस्ट हॉस्पिटल. खूप दम लागत असेल, डोंट वेट फॉर द डॉक्टर्स अपॉइंटमेंट. इट्स बेटर दॅट तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि ट्रीटमेंट घ्या. अँड ही स्टेज सर्जरीपर्यंत पोहोचली आहे, ह्याचा कसा आपण एक स्वतःहून अंदाज तर बांधता येणार नाही, बट आपल्याला कधी कळतं की सर्जरीपर्यंत जाऊ शकतो. सो वेन शुड वी नीड टू द डॉक्टर? सो बेसिकली इफ यू आर अ स्टेबल हार्ट फेलियर पेशंट, बट आता तुमचे सिम्पटम्स वारंवार खराब होत चालले. फॉर एक्झाम्पल 6 महिने अगोदर यू आर हॉस्पिटलाइज्ड. Last 5 years you were not hospitalized, but 6 months back you had to be hospitalized. Then again in 3 months you again come back with a little bad symptoms. Doctor had to increase the dose of medicines. And आता परत 3 महिन्यानंतर परत हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. सो जेव्हा तुमचे हॉस्पिटलायझेशन वाढत आहेत, कारण और इन स्पाइट ऑफ टेकिंग मेडिसिन्स, फॉलोइंग योर डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन्स, तुमचे सिम्पटम्स खूप जास्त होत आले. This is the time probably you will need an additional procedure, be it bypass surgery for blockages or be it at looking at like we said before, the pacemaker leg device, CRTD. That if your symptoms are worsening, you are again and again getting hospitalized, or you have to visit your doctor very very frequently. Probably this is a time where the doctor will have to do something more to diagnose की दुसरं काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्हाला ॲडिशनल जे स्पेसिफिक एक्सपर्टीज आहे त्याची तुम्हाला गरज आहे का. तर त्याच्यासाठी मग डॉक्टर टेस्ट करतात किंवा तुम्हाला सांगतात की बाबा आता यू मॅनेज यू सो लॉंग ऑन मेडिसिन्स लास्ट 7-8 years. नाव इज द टाइम की आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तुम्हाला ह्या पेसमेकरची गरज आहे, किंवा तुम्हाला बायपास सर्जरीची गरज आहे, किंवा आता एन्जिओग्राफीची गरज आहे. आणि एन्जिओग्राफी केल्यावर ब्लॉकेज असेल तर प्लीज बायपास सर्जरी करून घ्या, कारण का तुम्ही जर करून घेतले तर कदाचित तुमची पंपिंग क्षमता वाढेल. तर वेन द सिम्पटम्स आर बिकमिंग मोर अँड मोर अँड दे आर नॉट कंट्रोल्ड ऑन द मेडिसिन्स विच वर डुईंग वेल फॉर यू फॉर सो मेनी इयर्स, इज द टाइम वेर प्रॉब्ली यू हैव टू थिंक ऑफ समथिंग मोर. Got it. So you already shared some good examples of people leading to a daily normal routine lifestyle for themselves. So ते कसं करू शकतो आपण जे ऑलरेडी हार्ट फेलियर पासून जात आहेत, they are already suffering from heart failure. Yes. So what things they should have in their daily lifestyle to lead a active and a normal life for themselves? Yeah, so I think what is most important, of course, is that you have to follow your doctor instructions and take your medicines regularly. औषधं बरोबर घ्या. जर डॉक्टरने तुम्हाला सांगितले की अख्ख्या दिवसात 1.5 लिटर पाणी प्यायचं, तर तेवढंच प्या. डोंट इन्क्रीज इट टू 2.5 liters because this extra fluid will get accumulated. You will need hospitalization. Also, देर इज दिस मिसकॉन्सेप्शन की हार्ट फेलियरचे पेशंटना अजिबात एक्सरसाइजची गरज नाही आहे, ते करू शकत नाही, असं नाही आहे. हार्ट फेलियर पेशंट इफ दे आर स्टेबल, दे शुड ॲक्च्युली डू सम एक्सरसाइज. They should walk because that will kind of promote good health. They should go and probably do light weights or at least walk or swim, some cardiac exercise. If they do, it's very good for them. So maintaining a healthy lifestyle, exercise, eat right, drink less water. If the doctor asks you to drink less water, take your medicines regularly, go to your doctor for regular follow-ups. Sometimes doctors might also give you some vaccinations. सो हार्ट फेलियरमध्ये अगोदर आम्ही वॅक्सिनेशन एवढं नाही वापरायचो, बट इन द लास्ट ऑलमोस्ट 7-8 years वी बीन युझिंग इट रेग्युलरली. सो वॅक्सिन्स डोंट प्रिव्हेंट सिम्पटम्स ऑफ हार्ट फेलियर. what they do is they prevent you from getting other infections, lung infections. आणि जर इन्फेक्शन झाले नाही तर कदाचित आपल्याला हॉस्पिटलपर्यंत जावं लागणार नाही. सो मे बी you might need some vaccination. So the doctors will tell you this. So आता तर आपण स्वतःच्या बाबतीत जाणून घेतलं, बट वेन समवन इज फेसिंग आउट, समवन इज सफरिंग फ्रॉम अ बिग डिझीज, वी माइट से, फॅमिलीचा सपोर्ट पण तेवढाच गरजेचा असतो. सो असं एक हार्ट फेलियर पेशंटला फॅमिलीने कोणत्या प्रकारे सपोर्ट केलं पाहिजे फॉर अ बेटर लाईफस्टाईल? आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, बिकॉज वी फॉरगेट दॅट केअरटेकर बर्नआउट जे आपण म्हणतो, की जे पेशंटची काळजी घेत आहे. आता हार्ट फेल्युअर असं नाही आहे का आपण इट्स नॉट लाईक फिवर, आपण एक क्रोसिन दिलं आणि ताप उचून गेला आणि संपलं, असं नाही आहे. तर दिस इज गोइंग टू गो ऑन फॉर इयर्स अँड समटाइम्स डिकेड्स. आय हॅव व्हेरी यंग पेशंट्स विथ हार्ट फेल्युअर, 45-50. दे आर गोइंग टू लिव्ह फॉर अनदर 20-30 years. And they have wives, they have children, they have parents. So all this caretaker burnout is a big thing because पेशंटची काळजी घेऊन स्वतःच थकून जातात. So it is very important, I think, for a doctor to talk to these patients and relatives, tell them what are the steps, how they can prevent hospitalizations, what care they should take, like give them less salt in the diet, ask them to drink less water,
encourage them to go and walk down, so all this जर आपण पेशंटचे रिलेटिव्हला काउन्सिल केलं किंवा त्यांना समजवलं तर आय थिंक आय एम शुअर दे विल बी एबल टू डू व्हेरी वेल. At the same time, now there are dedicated heart failure clinics where there is a counselor sitting, the counselor talking to the patient, and then they talk separately to the patient's relatives. सांगायला का तुमचा काही प्रॉब्लेम आहे, तुमचे काही प्रॉब्लेम आहेत, तुमचे काही प्रश्न आहेत का आम्हाला विचारा, मग आम्ही तुम्हाला कळवतो, तुम्ही ह्याला कसे म्हणजे हा प्रॉब्लेम मी कसा सॉल्व्ह करू शकता, or what more they can do. Of course, we should encourage the patients and their relatives. Of course, they can meditate, do a little bit of yoga. All this works. Anything which de-stresses you works. So all this has to be spoken to not only to the patient but also the relatives. I think ते खूप महत्त्वाचं आहे. सो आफ्टर दिस डेफिनेटली तुम्हाला खूप चांगलं माहिती असेल की हार्ट फेलियर म्हटलं की लोक खूप घाबरतात. दिस इज समथिंग विच इज कॅरी अ लॉट. सो त्या रिगार्डिंग ज्या गोष्टी भीतीदायक असतात त्यांच्याबद्दल गैरसमज पण समाजात खूप सारे असतात. तर असे काय गैरसमज आहेत जे तुम्हाला वाटतं की समाजात खोडून निघाले पाहिजे जेणेकरून लोक एका चांगल्या लाईफस्टाईलकडे आणि हार्ट फेलियरला कसं ट्रीट करावं किंवा कसं मॅनेज करावं हे जास्त नीट जाणून घेऊ शकतील? सो कसं आहे, आय थिंक बऱ्याच सगळ्याच जे आजार असतात विच आर लॉंग स्टँडिंग, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, किंवा जे आजार एक 10-20-30 वर्षाबरोबर आपल्याला जगायचं आहे, त्याच्याबद्दल खूप गैरसमज असतात किंवा भरपूर मिसकन्सेप्शन्स असतात. सो फर्स्ट मिसकन्सेप्शन इज की ज्यांना हार्ट फेलियर आहे आणि ज्यांची पंपिंग क्षमता कमी आहे त्यांनी कुठेच बाहेर न जावं, घरीच बसून राहावं, एक्सरसाइज नाही करायची, त्यांना कामाला जाऊन द्यायचं नाही. सम पेशंट्स रिलेटिव्स आर सो वरीड दॅट दे डोंट इवन अलाव देम टू गो डाऊन अँड सिट. म्हणजे खाली बसून 15-20 मिनिट झाले की बाबा आता वर या, चला आता झालं तुमचं, खूप तुम्ही बाहेर गेला. सो आय थिंक दिस मिसकन्सेप्शन हॅज टू बी क्लिअर. All cardiac patients, even those with stable heart failure, I'm talking about stable heart failure, who don't have worsening symptoms, त्यांनाही थोडीशी एक्सरसाइजची गरज आहे. त्यांनाही खाली म्हणजे त्यांनी जायला पाहिजे, थोडंसं वॉकिंग करायला पाहिजे, आणि त्यांनी त्यांची लाईफस्टाईल थोडीशी बॅलन्स ठेवायला पाहिजे. म्हणजे असं नाही का तुम्हाला हार्ट फेलियर आहे म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. लाईक आय सेड, they should go out, take vacations, they should go out and meet their friends, because social life, a man is a social animal. आपल्याला पाहिजेच मित्र पाहिजेत, मैत्रिणी पाहिजेत, आपल्याला त्यांच्यावर जायला आवडतं. we are like that, we are built like that. So we should not stop all that, because all that creates happiness, makes the patient feel better, makes the patient's willpower better. They say okay, I want to meet my friends, I am going to live a little longer, I am going to do this, I am going to take this precaution so that I don't want something to happen to me and then my family should then regret की अरे माझ्यामुळे आम्ही नाही काळजी घेत. सो आय थिंक दिस मिसकॉन्सेप्शन दॅट पेशंट काहीच करू शकत नाही, त्यांचं जीवन संपलं, आपण त्यांना काहीच करून द्यायचं नाही, फक्त घरी बसून राहायला पाहिजे, फक्त बिछाण्यावर बसून राहायला पाहिजे. आय थिंक दॅट इज रॉंग. मोस्ट ऑफ द स्टेबल हार्ट फेलियर पेशंट, माझ्याकडे बऱ्यापैकी पेशंट आहेत, बिकॉज दिस इज प्रॉब्ली माय स्पेशालिटी कार्डिओलॉजी. तर ऑलमोस्ट ऑल ऑफ देम आर लीडिंग ॲक्टिव्ह लाईफ. Almost all of them are going for walks daily, are going on vacations, and I think this is very, very important to lead some social life. Unfortunately in India आपल्याकडे असे ते हार्ट फेलियर ग्रुप्स, आता US ला किंवा युरोपला there are a lot of these groups, support systems available in the community, like Alcoholic Anonymous सारखे. तर हार्ट फेलियर ग्रुप्स असतात where there is one person sitting and there are 20-30 हार्ट फेलियर पेशंट, आणि सगळे आपली कहाणी सांगतात की मला असं होतं, मला असं झालं, आता मी बरं झालो. सो दॅट प्रॉब्ली क्रिएट्स मोटिवेशन. Maybe we can try getting this done in India, but sometimes it becomes very difficult. I think what is most important is your friends in India at least, बिकॉज आपल्याला कसं आहे का कोणाच्या घरी, मित्राच्या घरी जायला आपल्याला काही जास्त लागत नाही, आपण फोन करतो, मी येतो बोलतो आणि आपण जातो. सो इन इंडिया दॅट thing is not there, that we have to take an appointment to meet your friends or your family. So I think we should encourage them to spend time with their friends, to develop a hobby, to do something that they like, be it reading, be it going traveling, or some people. I have a patient who's almost 88 now, and she started a YouTube channel after she crossed 80. So, and she's on Instagram, आणि she has lot of followers, आणि म्हणजे I'm really, it's hats off to her. I did her angioplasty when she was 85, 86, almost 2 years she's following up with me. She also has low heart function, but she's doing absolutely well. She's keeping herself active. रोज at least 8-10 दिवसाने एखादा तरी त्यांचा इंस्टाग्रामवर पोस्ट तुम्हाला मिळेल, हे काहीतरी श्लोक म्हणताना, किंवा आपल्या यंगर जनरेशनने
ते कसे राहिलेत आणि आपल्या यंग जनरेशनने कसं राहायला पाहिजे. सो आय थिंक ऑल these things, I mean, social media, we use it for very bad things, but there are a lot of advantages to this also. So I think if we should encourage them to develop some hobby, do something that they like, which Got it. will improve their willpower and which will allow them to lead a better life. Got it. So in the end, I'll just want to ask you की तुम्हाला त्या सगळ्या लोकांना जे बसले आहेत तिथे who are just looking forward, तुम्ही काय मेसेज किंवा मोटिवेशन देऊ इच्छिता that is needed for the society for now? I think for all if you talk to any cardiologist, the first thing that the cardiologist will say is that maintain a healthy lifestyle, right? Eat right, do some sort of exercise daily. Keep yourself happy. There's so much stress going on, be it in personal life, professional life, traffic. So everything is wrong in metro cities. But maintain a good, healthy social life. Meet your friends. Spend time with your loved ones. That will all keep you happy, and that will keep all the illnesses away. Of course, maintain a healthy, balanced diet. Exercise regularly. Don't smoke. So all these things सगळ्यांना माहिती आहे, बट आपण कधी कधी विसरून जातो. तर दिस इज समथिंग विच वी शुड स्ट्रेस अपॉन. The other thing that I would like to, the message that I would like to give is that heart failure does not mean it's the end of life for you. Just because you have heart failure does not mean you will not be able to lead a normal life. Yes, you will have some restrictions. तुम्हाला काहीतरी सगळीच वस्तू करता येणार नाही कदाचित. You may not be able to lift 15 kgs, or you may not be able to walk like 5 kilometers or 7 kilometers every day. Maybe there will be some restrictions. बट आपल्या जे नॉर्मल लाईफस्टाईल किंवा नॉर्मल जीवनात जे पण करायचं ते आपण सगळं करू शकता. यू विल बी एबल टू गो आउट, बाय अ किलो ऑफ पोटॅटोज अँड कम बॅक होम. यू विल बी एबल टू प्ले विथ युअर ग्रँडचिल्ड्रन. यू विल बी एबल टू गो टू द मंदिर, वॉक टू द मंदिर, सिट देअर, कम बॅक. तर हे सगळं आपण करू शकतो. आय हॅव पेशंट्स विथ हार्ट फेलियर हू ॲक्च्युली ऑल्सो गो who love singing, and they actually have a group where they sing for an hour. So just because you have heart failure does not mean your life is over. It just means that you need to take proper precautions so that तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज पडणार नाही. आणि त्याच्यासाठी जे पण डॉक्टर तुम्हाला सांगतात, तुमचे जे डॉक्टर असेल त्यांना रेग्युलरली भेटा, ट्रीटमेंट घ्या, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स ऐका आणि त्याचं पालन करा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नॉट ओनली लिसन बट ऑल्सो फॉलो. So thanks a lot. That was such a powerful advice, I must say, that heart failure is not just end of the road. तुमचा मार्ग संपलेला आहे. जस्ट यू नीड टू फॉलो अप द डॉक्टर प्रॉपरली, त्यांचे ॲडवायजेस ऐका, डाईट वगैरे नीट फॉलो करा, अँड यू कॅन लीड टू अ डेली नॉर्मल लाईफस्टाईल विच यू हॅव बीन लीडिंग फॉरवर्ड. एक बेसिक तुम्ही चांगली तुमचं आयुष्य जे दैनंदिन आयुष्य ते जगू शकता. सो येस, दॅट इट वॉज फॉर टुडे. We had a wonderful talk with Dr. Sangvi, and thanks a lot, Dr. Sangvi, for giving us such a wonderful knowledge to all our community. And definitely this is what it is. You can lead to a normal life with heart failure. That's what we wanted to explain and wanted to show forward, and how you can manage it well. Apart from that, thanks a lot for watching it out till over here. It was me, Anchor Sanyukta, signing off for today with Amplifying the Care. Amplifying the Care is the thing that we wanted to show you, that you can amplify your care the way you are doing it forward. So stay active, stay aware, stay awake, and amplifying the care. Keep it on. Thank you.